भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न पाहणारा हा आहे सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील प्रदीप मोहिते. विशेष म्हणजे 4 व्हीलर मेकॅनिकल असणारा प्रदीप केवळ 9वी पास आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 या वर्षी मिरजमध्ये केलेल्या भाषणामुळे प्रदीपच्या स्वदेशी हेलिकॉप्टर बनवण्याच्या स्वप्नाला आणखी बळ मिळाले. सभेमध्ये बसलेला असताना जे मोदी साहेबांच्या भाषणातून मला एक असं इंटरेस्टिंग म्हणजे आपले जे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला हेलिकॉप्टर बनवण्याचे किंवा असे होतकूर तरुण भरपूर प्रयत्न करणार आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या भाषणातनं एवढं मोठं म्हणजे प्रोत्साहन मिळालं की आपण जे काही प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नात आपण कायमस्वरूपी प्रयत्न करून त्याच्यामधनं आपल्याला इंडियन मेड कसं डेव्हलपमेंट करता येईल भारतीय बनावटीचं हा प्रयत्न चालू केला. भारतीय बनावटीचे हेलिकॉप्टर बनवण्याच्या स्वप्नासाठी प्रदीपने आतापर्यंत गॅरेजमध्ये कष्ट करून कमावलेले 1-2 नव्हे तर तब्बल 50 लाखाहून अधिक रुपये खर्च केले. हेलिकॉप्टरचं प्रोजेक्ट आणि आत्मनिर्भर म्हणजे इंडियन मेड हेलिकॉप्टर बनवण्याचं स्वप्न आहे भारतीय बनावटीचं. ही पुढे जाण्यासाठी एवढी मोठी हेल्प मिळाली की ह्या गोष्टीचा म्हणजे गेलेल्या खर्चाचा मी विचार सुद्धा केला नाही. अक्षरशः माझ्या घरची फॅमिली सुद्धा ह्या गोष्टीवरून नाराज आहेत. म्हणजे ह्या प्रयत्नाला मी पूर्णपणे माझा इन्कम जो आहे गॅरेजचा तो हेलिकॉप्टरमध्ये लावलेला आहे. प्रदीपच्या हेलिकॉप्टर बनवण्याच्या कामाला काही जण जुगाड असा टॅग लावतात, पण हे जुगाड नसून फर्स्ट इंजिनिअरिंग असल्याचा दावा तो करतोय. आणि जे आपण म्हणतो ना की जुगाड म्हणतात आपल्या इंडियामध्ये जे जुगाड म्हणतात तर ते जुगाड नसून फर्स्ट इंजिनिअरिंगच आहे ती. म्हणजे आपण इकडल्या आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये ते एक शब्द चुकीचा वापरतो की जुगाड. फर्स्ट इंजिनिअरिंग आपण जर बघितलं म्हणजे आपण विदेशात कुठं पण बघितलं तर फर्स्ट जी प्रोसेस असते ती अशीच असते आणि त्या प्रोसेसमधनंच ती फायनल मॉडेल बनतं आणि परंतु ते लोक फर्स्ट प्रोसेसला इंजिनिअरिंग म्हणतात आणि आपल्या इकडे दुर्दैव असं आहे की आपल्या इकडे जुगाड म्हणतात. भारत सरकारच्या नागरी विमान महासंचालनालय म्हणजेच DGCAच्या नॉर्म्स प्रमाणे गुणवत्तेचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रदीप सांगतो. आपण जे हेलिकॉप्टर जे डेव्हलप करत असतो तर त्या हेलिकॉप्टरमध्ये टेक्निकली म्हणजे आपण एखादा पार्ट आहे हेलिकॉप्टरचा टेल रोटर असेल तर टेल रोटरला बॅलेन्सिंग पाहिजे प्रॉपर. त्याचं मटेरियल आपल्याला प्रॉपर टेस्टिंग करावं लागतं. ते टेस्टिंग रिपोर्ट्स म्हणजे असं जे काही गोष्टी आहेत प्रॉपर टेस्टिंग करून आपण हेलिकॉप्टर बनवतोय. आणि त्या हेलिकॉप्टरमधला एका स्क्रूपासून म्हणजे स्टॅटिक लोड फटिक लोड आणि किती एरिया तो कव्हर करणार आहे ह्या बारीक गोष्टीपासून आपण त्याच्यावरती फोकस करत आहोत. आणि त्या स्टँडर्ड प्रमाणे म्हणजे DGCAच्या स्टँडर्डमध्येच आपल्याला हेलिकॉप्टर मॅन्युफॅक्चरिंग करायचं. प्रत्यक्ष हेलिकॉप्टर बनवण्यास सुरुवात करण्याअगोदर हेलिकॉप्टर केवळ सिनेमात आणि आकाशातच पाहिलं होतं. पण अनुभव घेत अभ्यास करत प्रदीपने आजपर्यंत 1-2 नव्हे तर तब्बल 7 हेलिकॉप्टर बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं आपण पिक्चरमध्ये हेलिकॉप्टर बघून आपण ते हेलिकॉप्टर बनवलं होतं की वरतून कधी जाताना बघितलेलं हेलिकॉप्टर आणि ती ब्लेड लावले की वर उचलणार अशा पद्धतीत मी केलं आणि त्याला डिझेल इंजिन फोर्स गाडीचं लावलं. मग ते लोडवरती येत होतं. मग त्याच्यामध्ये मेन रोटरमध्ये म्हणजे रोटर ब्लेड जे आहे त्याचं अँगल बदलला पाहिजे म्हणजे ब्लेडचा अँगल बदलतो. मग त्या सिस्टीममध्ये ती विचार केला आणि तिथंच मी लगेच माझ्या डोक्यात आयडिया आली की आपण ह्याच्यामध्ये स्प्रिंग टाकावे. परत जर स्प्रिंग टाकली तर प्रॉपर वर्कआउट होणार नाही. ही जर आपल्या हातात लिव्हर असेल तर मग ते आपण हातात लिव्हर कशी जोडायची. पहिल्या वेळेस तर मी रोटर ब्लेडकर बसूनच रोटर शाफ्टकडे बसूनच ती वर्किंग करायचं. ब्लेड पिच अँगल बदलायचं आणि थोडंसं रिझल्ट दाखवायला लागलं. हेलिकॉप्टरचा इंजिनवरचा लोड कमी झाला आणि तो रिझल्ट दिसायला लागला. मग त्याच्यामध्ये मी काय केलं की पुढं समोर बसून आपण हेलिकॉप्टरकडे समोर तोंड करून बसून त्या हातामध्ये लिव्हर केली मी. त्यावेळेस मला हे पण माहीत नव्हतं की सायकलिंग. मग मी कलेक्टिव्हवरती तो हेलिकॉप्टर उचलायचा असं ठरवलं आणि तो हातामध्ये केला आणि ब्लेडमध्ये चेंजेस वगैरे करत मी असं प्रयत्न करत गेलो आणि अशी 7 हेलिकॉप्टर बनवली. म्हणजे जसजसा अनुभव येत गेला तसतसे हेलिकॉप्टर अधिकाधिक विकसित होत गेले. एक स्टेपमध्ये प्रॉपर करत गेलो की जिथं बेरिंग्स नव्हते तिथं बेरिंग्स वापरले. असं प्रॉपर वर्कआउट करत एकदम प्रॉपर ते हेलिकॉप्टर झाल्यानंतर ते थोडंसं लिफ्ट व्हायला लागलं की कलेक्टिव्हने उचलल्यानंतर हलायला लागलं. मग टेल रोटर जोडला. टेल रोटरनं आपण फक्त हेलिकॉप्टर टर्न करू शकतो आणि हेलिकॉप्टरचं टर्न करत असताना मग परत
प्रॉब्लेम काय येणार त्याच्यावरती आपण सायकलिकवरती कंट्रोल करतो. तर हे सायकलिक कवा डेव्हलप केलं मी, की कलेक्टिव्हवर हेलिकॉप्टर उचलायला लागलं आणि ते कलेक्टिव्हवरती हेलिकॉप्टर उचलायचं पण असं क्रॉस व्हायचं ते हवेनं. मग हवेमध्ये कंट्रोल करण्यासाठी मी ती त्याला सायकलिक म्हणतात हे माहीत नव्हतं मला, पण ती कंट्रोल लिव्हर बनवली आणि ही कलेक्टिव्ह सुद्धा माहीत नव्हतं त्यावेळेस. फक्त उचलणे म्हणजे हेलिकॉप्टर आपल्याला वरती उचलायचं आहे हे ह्याच्यावरती उचलणार असं ठरवून मी ते बनवलं होतं आणि पायामध्ये वळवायचे पायंडेल आपण म्हणत होतो. प्रदीप मोहिते यांच्या या प्रयोगाची दखल थेट राष्ट्रीय स्तरावरील हिंदुस्तान एरोनॉटिक्स या कंपनीने घेतली. कंपनीच्या नामांकित इंजिनियरची टीम थेट प्रदीप मोहितेच्या वर्कशॉपवर दाखल झाली. त्यांनी हेलिकॉप्टर बघितलं, तर हेलिकॉप्टर बघितलं आणि हेलिकॉप्टर बघत असताना त्यांनी मला प्रश्न विचारले की हे काय आहे, म्हणजे ते लिव्हर जे आहेत. मग त्या लिव्हरमध्ये हे काय म्हणलं तर मी म्हणलं हे कंट्रोल लिव्हर आहे, हे उचलायचे लिव्हर आहे आणि पायात वळवायचं पायंडेल आहेत हेलिकॉप्टरचं. तर ते इंजिनियर म्हणले की हे कलेक्टिव्ह आहे उचलायचं आणि हे सायकलिक आहे आणि तुमचं पायातलं रडार आहेत त्याच्यावरती हेलिकॉप्टर टर्न. मग त्याच्यानंतर मला कळालं म्हणजे हेलिकॉप्टरमधलं त्यांनीच बोलले की टेलबूम, कॉकपीट हे सगळ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस सांगितल्या मला आणि ते आपल्याला छंद असल्यामुळे ते परफेक्ट माझ्या डोक्यामध्ये बसलं. नंतर त्यांनी ब्लेड बघितले, रोटर ब्लेड. तर रोटर ब्लेड त्यांनी म्हणले की तुम्हाला कसं समजलं की रोटर ब्लेड असेच बनवायचे. तर मी त्यासनी म्हणलं रोटर ब्लेड बनवायचे म्हणजे माझे ह्याच्या अगोदरचे 4 प्रयत्न आणि 4 प्रयत्नात म्हणजे 4 हेलिकॉप्टर बनवले होते. तर 4 हेलिकॉप्टरमध्ये रोटर ब्लेड मी 50 बनवले. प्रदीप मोहिते याची धडपड पाहून त्याला एक इन्व्हेस्टर मिळाला. त्यानंतर त्यांनी आणखी ताकदीने कामाला सुरुवात केली. इतकेच नव्हे तर संपूर्ण भारतीय बनावटीचे इंजिन देखील त्यांनी तयार करायला सुरुवात केली. त्या हेलिकॉप्टरमध्ये पूर्ण डिझाईन आपोस 6 सिलेंडर इंजिनचं डिझाईन स्वतः मी म्हणजे कुठलाही रेफरन्स न घेता डिझाईन बनवून मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि पहिल्या सेल्फला चालू केलं इंजिन. 8700 cc इंजिन बनवलं आहे आपण आपोस 6 सिलेंडर आणि तेच आता आपण सगळं हेलिकॉप्टरचं पूर्ण रोटर ब्लेड फिरत असताना त्याचं मशीन सुद्धा आपण बनवलं आहे. सेंट्रिफ्युगल फोर्स आपल्या डिस्प्लेला म्हणजे मोबाईलवरती दिसत होतं असं एक मशीन बनवलं होतं. त्याच्यावरती रोटर ब्लेड आपण म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्स किती येतोय, मग बोल्ट कितीचा वापरलाय आपण, त्याच्यावर लोड किती कॅपॅसिटी आहे, असं प्रत्येक गोष्टीचं स्टडी आणि त्याचं प्रॉपर सेफ्टी नॉर्म्स टेस्टिंग करत आपण चाललेलो आहे पुढे. प्रदीप मोहिते यांनी DGCA या संस्थेमध्ये जाऊन अद्ययावत प्रशिक्षण घेतलंय. आपल्या आयुष्यभराचे 40 लाख रुपये त्यांनी या स्वप्नासाठी खर्च केले. त्यांचा अभ्यास सुरू आहे, पण इन्व्हेस्टरने आता माघार घेतली. आत्मनिर्भर भारताचा नारा देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदीपने साथ घातली. फक्त DGCA नॉर्म्स मध्ये हेलिकॉप्टर जर बनवायचं असेल तर खर्च आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला मोदी साहेबांचं जे आत्मनिर्भर भारत आहे ही जी स्वप्न आहे, ह्या स्वप्नाच्या दृष्टिकोनातनं मला गव्हर्नमेंटचं म्हणजे फंडिंग प्रोव्हाइड जर केलं, 2 CRचीच गरज आहे. म्हणजे एक प्रोटो मॉडेल मी बनवणार आहे आणि ती प्रूव्हन करून दाखवल्यानंतर मला पुढचं प्रोसेसला नेलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला ही प्रूव्हन म्हणजे हेलिकॉप्टर पूर्ण हवेमध्ये म्हणजे DGCA नॉर्म्समध्ये काय आहे की हेलिकॉप्टर हवेत फिरवायचं असेल तर तुम्हाला DGCA नॉर्म्समध्येच बनवावं लागेल. मग आता आपल्याला हवेत फिरवायचं मॉडेल बनवायचं आहे. तर ह्या मोदी साहेबांनी माझी एक विनंती आहे की आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातनं जर मला फंडिंग मिळालं तर ती फंडिंग मी हेलिकॉप्टर पूर्णपणे सक्सेसफुल जर माझ्याकडं नाहीच झालं, 100% मी करणार. हेलिकॉप्टर ही सक्सेस 100% होणारच आहे. परंतु जर डाऊट असेल तर मी गव्हर्नमेंटचे पैसे सुद्धा म्हणजे माझ्या उद्योगातून मी जसं मला प्रयत्न करून देता येईल तसं मी देत जाईन. आणि ह्याच्या पुढचं तरी मी काय सांगू शकत नाही, पण मला आत्मनिर्भर भारत आणि भारतीय बनावटीचं हेलिकॉप्टर बनवायचं आहे. आणि माझा जन्म हेलिकॉप्टर बनवण्यासाठी झालाय आणि एवढंच मला माहिती आहे, इंडियन मेड हेलिकॉप्टर बनवायचं आहे.